15 मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आणि त्यांनी 15 तारखेला भेटल्यानंतर 15 मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना सांगितलेली होती, तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं. आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहित होती. पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला, त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले. त्याचा मी निषेध करते. याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले. या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी या स्वतःला वाचवण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून